नमस्कार, मी मानसी जोशी बेडेकर. जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि आज या निमित्ताने मला तुमच्यापर्यंत पोहोचण्याची संधी दिली त्यासाठी मी दीप्ती आणि तिच्या सगळ्या टीमचे खूप मनापासून आभार मानते. महिला दिनाच्या निमित्ताने आज मी तुमच्याशी बोलते आहे. याचं कारण म्हणजे मी इकडे ह्युस्टनमध्ये अमेरिकेत असते आणि गेली काही वर्ष मी आणि माझा नवरा मिळून इकडे ग्रेस एंटरटेनमेंट नावाची संस्था चालवतो, ज्याच्यामार्फत आम्ही आमचे सांगीतिक कार्यक्रम सादर करतो. वेगवेगळ्या विषयांवरचे वेगवेगळे सांगीतिक कार्यक्रम वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन सादर करतो. अर्थातच भारतात येतो तेव्हाही तिकडे आम्ही त्याचे प्रयोग करतोच, पण अमेरिकेत असताना किंवा बिझनेस सुरू केला तेव्हा किंवा आजही प्रत्येक कार्यक्रम करताना एक वेगवेगळे चॅलेंजेस, वेगवेगळे प्रश्न आमच्या समोर असतात. निर्माता म्हणून, आयोजक म्हणून आणि कलाकार म्हणून. या ह्याच्यामध्ये मी फक्त निर्मिती नाही तर माझी आवड साहित्य, कविता या सगळ्याची आहे. त्याच्यामुळे मी संहिता लेखन, निवेदन आणि त्या कार्यक्रमामध्ये कलाकार म्हणून पण सहभागी असते. म्हणूनच मी आज महिला दिनाच्या निमित्ताने हा अनुभव माझा सांगू इच्छिते किंवा मला शेअर करायला आवडेल की मुलं झाल्यावर खास करून आपल्याला हे आपले छंद किंवा आपली हौस चालू ठेवायची आणि आपण अमेरिकेत असू तर त्याच्यासाठी आपल्याला घरचा सपोर्ट नसणं हे नक्कीच एक मोठे प्रश्न असतात. पण माझं वैयक्तिक मत आई म्हणून मला असं वाटतं की संस्कार म्हणजे वेगळे काही नसतात, तर तुम्ही तुमच्या आवडी किंवा तुम्हाला जे तुमच्या मुलांना द्यावंसं वाटतं आहे ते त्यांच्या अवतीभोवती चालू ठेवत राहणं हेच संस्कार असतात असं मला वाटतं. त्याच्यातूनच ते जे काही आपण देऊ इच्छितो त्याच्यात झिरपत जातं. आणि ह्याचा अनुभव आम्ही 14 कार्यक्रमांचा 14 वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन दौरा केला. आणि आज मागे वळून बघताना असं वाटतं की आम्ही ठरवून सुद्धा या एका घरात किंवा एका शहरामध्ये राहून तो अनुभव त्याला देऊ शकलो नसतो. आणि किंवा आमची आवड ही गाणं, कार्यक्रम, कविता, साहित्य किंवा त्या आमची काय म्हणू लोकांना जोडण्याची आमची आवड ही आम्ही एका घरात बसून त्याला देऊ शकलो नसतो, जी आम्हाला या दौऱ्याच्या निमित्ताने सहजपणे शक्य झाली. अर्थातच आम्ही तो निर्णय रिस्क घेतली होती, कारण 1.5 वर्षाचा मुलगा आणि आम्ही आणि श्रेयस म्हणजे दोघंही आई बाबा एकावेळी स्टेजवर असणार होतो. पण ते निभावून नेऊ म्हणजे एकत्र होतो म्हणूनच ते निभावून नेऊ या निर्णयाने आम्ही तो निर्णय घेतला आणि ते शक्य साध्य केलं. पण आज मला माझ्या मैत्रिणींना नक्की त्याच्यामुळे माझ्या अनुभवातून सांगायला आवडेल की जर तुम्ही अशा स्टेपला असाल की मुलं मोठी झाल्यावर आपण आपले छंद बघू किंवा कला जोपासू, आत्ता थांबूयात, तर तसं करू नका. नक्की अनुभव एकदा घेऊन बघा. अर्थातच तुमच्या घरचे तुमच्या बरोबर असतील तर उत्तमच, पण जर नसतील तर त्यांना घेऊन तुमच्या कला सादर करत राहा. त्याच्यातून एक नक्कीच वेगळी मजा येते. आणि मी ह्या निमित्ताने मी हेही सांगेन की या सगळ्या संस्थेच्या निमित्ताने, आयोजक म्हणून त्या निमित्ताने किंवा कलाकार म्हणून अनेक वेगवेगळे कलाकार आमच्याशी जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर वेगवेगळी कोलॅबरेशन्स आम्ही करतो. तर मी म्हटलं तसं की माझा कवितांची मला आवड आहे आणि कविता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचाव्यात म्हणून मी माझा एक कविता कोलाज नावाचा यूट्यूब चॅनल पण चालवते. कविता कोलाज विथ मानसी असं त्या चॅनलचं नाव आहे. तुम्हाला आवड असेल तर नक्की जाऊन भेट द्या. तर त्यामार्फत मी कविता कोलाज म्हणजे वेगवेगळ्या आर्ट फॉर्ममधून एक कविता उलगडण्याचा प्रयत्न करत असते. अर्थातच एका गाण्यासारखाच त्याचा सगळा उपक्रम असतो. कविता निवडून त्याच्यासाठी एक छान म्युझिकल ट्रॅक, कारण का मलाही माहिती आहे की शब्दांच्या पलीकडे संगीत जातं आणि संगीतातून जास्त भाव पोचतो. त्याच्यामुळे मी नुसतं कविता सादरीकरण, नुसतं कवितेचं रिसायटेशन न करता त्याचा म्युझिकल ट्रॅक करून आणि प्रत्येक वेळी प्रत्येक वेगवेगळ्या आर्ट फॉर्ममधून एका वेगळ्या कलेला घेऊन ते सादरीकरण करते. तर एक वेगळा उपक्रम आहे आणि या निमित्ताने जुने सगळे माझे आवडते मराठी कवी तर मी घेतेच, पण आत्ताचे आपले सगळ्यांचे लाडके संदीप खरे, वैभव जोशी आणि आत्ता अगदी नुकतं मी केलं आहे ते म्हणजे गुरु ठाकूर यांच्याबरोबर त्यांच्या शब्दांची मला सादर करण्याची संधी मिळाली आहे आणि एक वेगळा विचार मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
पहिल्यांदाच पार्वतीच्या दृष्टिकोनातून शंकरस्तुती किंवा शंकर पार्वती स्तोत्र हे मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर तुम्ही नक्की जाऊन बघा आणि अशाच आमच्या सगळ्या उपक्रमांना तुम्ही भेट द्या. अर्थातच माझा नवरा सांगीतिक सगळं क्षेत्र सांभाळतो आणि तो उत्तम गायक, उत्तम संगीतकार आहे. त्यामुळे त्याचे पण इंडिव्हिज्युअली वैयक्तिक वेगवेगळी गाणी येत असतात. त्यामुळे तुम्हाला साहित्य, कविता, गाणी या सगळ्यांची आवड असेल किंवा आवड लावून घ्यायची इच्छा असेल तर कविता कोलाज विथ मानसी आणि ग्रेस एंटरटेनमेंट यांना तुम्ही फॉलो करू शकता. सगळ्यांची म्हणजे श्रेयस बेडेकर, ग्रेस एंटरटेनमेंट, मानसी जोशी बेडेकर हे सगळे आम्ही इंस्टाग्राम, फेसबुक, वेबसाईट सगळीकडे आहोत. त्यामुळे त्या नावाने शोधलत तर नक्की आम्ही तुम्हाला दिसणार आहोत आणि तुमच्याही काही कला किंवा तुमचेही अनुभव आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडतील. पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू.